लोणीमध्ये थोडं काम होतं, त्याच्यासाठी लोणीला निघालो होतो. त्यात जाता जाता आपले ओम भाऊन ते भेटले आणि त्यात बाळाभाऊना पाडव्याच्या दिवशी नवीन कार घेतली होती. मग काय म्हटलं आता पेढे घेऊनच जाऊ. लोणीला जाता जाता आपले पप्पू शेठ भेटले, त्यांना हातबीत केला, म्हटलं आता येताना हॉटेलवर येतो. रावरीतून आपल्याला भेटायला मित्रमंडळी आली, त्यांच्यासोबत थोडं भेटलो, बोलणं चालणं केलं. लोणीच्या पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं. पंपावरच्या बाबांसोबत थोडी हसी मजाक केली आणि त्यात सिनियर पीयूपीवर आपले निखिल भाऊ पे आलते आपल्याला भेटण्यासाठी. त्यात बुधवार पण होता. निखिलला म्हटलं मग चला आता बिर्याणी खायला जाऊ आणि आपला निकेत पण आलता बिर्याणीचं पार्सल येण्यासाठी. आणि आपलं सर्वात मोठं काम आपा काकांच्या शॉपवर होतं. तिथं मला थोडे डॉक्युमेंट्स वगैरे प्रिंट करायचे होते. त्यात आपले सगळे मित्रमंडळी पण आलते त्यांच्या नोट्स प्रिंट करण्यासाठी. मस्तपैकी आपले डॉक्युमेंट प्रिंट वगैरे करून घेतले आणि घरी जाता जाता आपल्या पप्पू शेठच्या हॉटेलवर गेलो. त्यांनी त्याचं हॉटेल एकदम सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे आणि पप्पू शेठच्या घरगुती दुधाचा चहा पिण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात. खूप ऊन पण होतं, त्याच्यामुळे पप्पू शेठला म्हटलं आता एक उसाचा रस पाजा. त्यानंतर आपल्या गोट्यावर पप्पू काका आलते आणि गोट्याचं फॅब्रिकेशनचं काम राहिलं होतं. मग काय स्टीलची यादी देण्यासाठी आपले नंदू काका पण आलते. ब्लॉग इथं संपला. मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक माझ्या बायोमध्ये दिली, लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा.